जेवण बनत नाही त्याच्याकरता स्वयंपाक? आई त्याचाही उपास आहे. हाव का हो, त्याचाही उपास आहे का? आज तर सकाळी स्वयंपाकच नाही करावा लागत आपल्याला. हाव नाही मग वडच तळण तो आल्यावर. हाव मग तेच करा लागन. आता संध्याकाळी स्वयंपाक करा लागते. आता मला तिच्या कविताच्या घरी जावं लागते. हा बाई तुम्ही रात्री सांगत होता ना भजन करायला जावं लागते तिथं. हाव त्यांच्या घरी चांगल्या प्रकारे साजरी करतात ना म्हणून आम्ही गावातल्या बाहेर तिथं जातो. हाव काय? हाव दरवर्षी तिथंच असतो. हाव काय? तू राहिली असती तर चालली असती तू तिथं कार्यक्रम पाहाले. हाव नाही पण आता आजच माहेरी जायचं होतं. हाव काही नाही होत, ये जो पुढच्या वर्षी. हाव नाही बॅग गी भरली की नाही? भरली नाही बॅग भरली. हाव का हो, तिथं त्या मंदिरात गेले, मंदिरात कार्यक्रम आहे तर. हाव नाही तिथं मंदिरात कार्यक्रम आहे आज. आई तुम्ही नाही गेल्या? हाव मग त्या भाऊजीवाला तर बोलायला पाहिजे ना कोणी ना कोणी. आता योगेश डेअरीमध्ये आहे. मी चालली जाईन तर मग. हा बाई तेही आहे. मग संध्याकाळी लय ऐका होईन ना तुमची आई. तिकडे जासान मग इकडे घरी स्वयंपाक करसान. करून ठेवतो ना मग. नाही व करतो संध्याकाळी. जाय ना तू. मी एकटीच तर राहीन घरी जेवण करायला. ते बाबा तर तिकडे जातीन जेवायला मंदिरात आणि योगेशी जाईन. हाव काय? हाव करण व मी त्यात काय आहे. हा उन्हाच्या पारे लवकर यायला पाहिजे होता. किती ऊन तपते. हा नाही त्याला यायला वेळच लागतोय. येतच असन. फोन घेऊन आलता का? आला होता नाही निघाला तर आहे तो. आला रे भाऊ. ये रे बस ना. हा बाई बसतो ना. कशी आहे काकू तब्येत गिब्येत? माझी तब्येत बरी आहे बा. तुमची सांगा. म्या मस्त आहे. लयच उशीर लागला. हाव ना थोडासा टाइमच झाला. मित्र भेटला मग नाश्ता केला. हाव काय? का रे मी साबुदाण्याचे वडे बनवणार होते. तू नाश्ता काय केला? अबो बाई आता तो मित्र भेटला त्याचा उपास होता मग आम्ही दोघांनी नाश्ता केला. असं केलं का? आण ना अनिता मग नाश्ता गिश्ता चहा घ्या आणि काही. नाही काकू नाश्ता गिश्ता केला मी. आताच थोडा वेळ झाले नाश्ता केला मग उशीर झाला. हा ना मी वाटच पाहत होतो. भाऊजी कुठे आहे? ते डेअरीवर गेले रे. कर ना बाई अनिता त्याला फोन कर की आलाय म्हणून. हा बाई करतो ना. राहू द्या ना कामात बिझी असन तर. नाही ना येईन ना थोडा वेळ करता. नाही म्हटलं कामात बिझी असन तर मग राहू द्या. येऊ शकते ना त्यात काय आहे. काका कुठे गेले? ते काय म्हणतात की मंदिरात कार्यक्रम आहे ना ते तिथं गेले. हाव काय? बापरे आले का साडेसाहेब? हो ना भाऊजी आलो ना. अरे बापा तुमची बहीण किती वेळची वाट पाहत होती. हाव काय? रात्री तर तिला झोपच नाही लागली. घरी जायचंय घरी जायचंय. हाव काय? कसं चालू आहे कॉलेज गिलेज? चांगलं चालू आहे. आता 2-3 दिवस सुट्टी आहे मग म्हटलं चला गावाला जाऊन येऊ. तर मग आई म्हणे की बाबा अनिताला घेऊन ये. हाव काय? आणि आज कसं गावात कार्यक्रम असते ना नाम तो मंदिरामध्ये रामाच्या तो त्याच्याकरता जातोय मी. हाव बरोबर आहे ना. प्रत्येक गावातच कार्यक्रम आहे आज. हो ना माझे मित्र गावातले वाट पाहताय नाही. किती वेळा फोन केला त्यांनी येणं कधी येतं. हा बरोबर आहे ना. चांगली रेली गेली निघते ना मग त्याच्या कारण. हा ते तर आहे. बनवलं ना काही नाश्त्याला काही? नाही रे तो नाश्ता करून आला बाहेरून. हाव काय? हाव ना. पाणी नाही म्हणते काहीच घेत नाही. असं कसं? नाही ना भाऊजी नंतर येतो कधीतरी. आता मित्र भेटला होता मग त्याच्यासोबत नाश्ता केला. हाव काय? तो येईन पुढच्या वेळेस मग करतो जेवण गिवण. हाव ना नक्की या. हो ना येतो ना. चला मग काकू येतो भाऊजी. हाव ना या ना. आता काहीच घेतलं नाही तुम्ही आज तर. घेईन ना आता पुढच्या वेळेस. हो रे काहीच नाही घेतलं. अनिता ते फ्रीज मध्ये श्रीखंड ठेवलाय ना ते घेऊन जाय पनीर श्रीखंड. हा बाई काढूनच ठेवलाय मी त्याच्यावर घेऊन येते. येते आई मग मी. हा ये ना. घेतले ना सगळे कपडे लग्नात गिग्नात घालायचे? हा बाई घेतले ना. काही राहिले तर मग हे घेऊन येतील. हा येईन ना घेऊन येईन तो. चला मग आई येते. हा ये ना. चला मग भाऊजी येतो. हा ठीक आहे ना पोहोचल्यावर फोन करा. हाव करतो ना. गाडी हळूहळू चालवतो बाबू. हा काकू हळूहळू चालवतो मी गाडी. चाल आई मी येतो डेअरीत जाऊन. हा रे ये ना मला त्या काकूच्या घरी जायचंय. चाल ना मग तुझे झालं असेल तर. झालं तर आहे. चाल मग मी सोडून देतो. ठीक आहे ना चाल ना. मी दरवाजा लॉक करते मग जाऊ. हा बाई चाल ना. बाई मिताली झालं ना आपलं सगळं? हा बाई झालं तर खरं आपलं सगळं. हा फक्त ते याची देरी आहे. हाव नाही आल्याच नाही अजून. काम असन ना हा बाई ते तर आहे. आज मस्त वाटून राहिलं नाही. हा बाई काही पूजा गिजा असते की मस्त वाटते. हाव ना बिचारे बाई झोपली आहे ना. बाई तिला ताप आला ना तर ते झोपली आहे. हा तिला अचानक ताप आला. हाव ना ते गावले आलं की पाणी चेंज झालं की तसं होतेच आहे तिले. हा त्या सासऱ्याला किती दिवस झाले म्हटलं फिल्टर लावून द्या पोरीची तब्येत खराब होते तर ऐकत नाही बिचारे. आई यांना सांगा लागन आता एक फिल्टर लावून घ्या लागन इथंही. जे मग कसं ते बिमार नाही पडणार ना. हा लावूनच घ्या लागन बिचारे. हाव नाही हे सगळे किती वाजता येतील काय माहिती आई. येतील घरातले काम वगैरे राहते ना त्याच्या कारण. बापरे आल्या का? हाव ना आले ना. आल्या नाही वाटते बाकीच्या. नाही ना अजून आल्या नाही. मस्त दिसून राहिली व मिताली. हाव का काकू? हाव मस्त दिसते. अनिता नाही आली? नाही ते तिच्या माहेरी गेली ना. हाव काय अचानक नव्हती ना लग्न झालं तेव्हा 2 दिवस राहिली मग त्यानंतर गेलीच नाही. तर आता गेली ते. हाव काय? हा बरोबर आहे तुमच्या हाताचे प्लास्टर झालं होतं ना म्हणून ते गेली नव्हती. हा तसंच होतं ते. मजेत मस्त मिताली. हाव काकू
मी मजेत आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कशी आहे? आम्ही मस्त आहे बाई. आहो का काकू? जय श्रीराम. रामनवमीच्या सगळ्या आपल्या मराठी लता परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त केलं व निवेदही केलं, सगळंच केलं आणि मस्त डेकोरेशन केलं. हा बा आता करते मिताली. हा व या वर्षी एक सून आहे, पुढच्या वर्षी दुसरी राहीन. आता काय माहित बापा ते करते की नाही तर करन ना. काय म्हणते, झाले का लग्नाचे कामं? नाही व चालू आहे ना. हाव काय? आल्याच नाही वाटते? नाही ना, आल्याच नाही अजून. लय वेळ होऊन जाईल ना मग. चला काकू आता सुरू करा, लय वेळ होऊन जाईल. हा व करतो ना. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आई हैं. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घरे राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कमाई में. नदों को आज मुझे चरण सा सो के आरती मेरे. शिव मेरे घसू करबू के धान आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घरे राम आए हैं. मेरे घरे राम आए हैं. पाकर क्या पाया है कौशल के रचन को पूछो. को पाकर ऐसा डर है कौशल्या के राम पूछो. प्रभु आई है सवारी संदेश आज खुशियों के हमारे राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में प्रभु श्री राम आए हैं. मंगल भवन अमंगल हारी ब्राह्मण अमंगल हारी. तबूर सव सबज अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम राम सिया राम जय जय राम. भगवान श्री रामचंद्र की जय. सियापति रघु रामचंद्र की जय. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. मस्त काकू, मस्त म्हटलं. हा व आता करतो काय त्याच्यात. लय दिवसापासून भजन मंडळी बसलीच नाही आपली. आता कसं काकू प्रत्येकाला काम आहे, त्याच्या कारण कोणी बसत नाही आता. पण बसा लागते व महिन्यातून एक वेळा. हा ठीक आहे ना काकू, करत जाऊ आपण महिन्यातून एक वेळा भजन मंडळी कार्यक्रम. हा व मस्त केली व. मस्त डेकोरेशन केलं बाई. लय हुशार आहे तुझी सून. मिताली खरंच मस्त आहे. आत राहून पाहिनं कशी करते. मग आता काकू ते करणार तर कोण करन. मोठी सून आहे ते. हा व ते तर आहे. तू काही म्हण कविता, तुला चांगली सून भेटली बाई. हाव काय? तुम्हाला चांगले भेटले व काकू? हा बाई भेटले. आता लय दिवस गावात नव्हत्या. नाही व पोरीच्या घरी गेलती ना म्हणून. हाव काय? हा व आई चहा बनवू का आता? हा बनव ना बाई, थोडा थोडाच बनवजो. हाव काकू, थोडा थोडाच बनवतो ना, कारण आज उपास आहे तर लय चहा झाला. हा तसंच होते काकू. काय म्हणते नवीन सून? अजून यायची बा काकू, लग्न तर व्हायचंय. हा बोलत असन ना, फोन गिन करत असन ना. करते ना, करते. काही जास्त दिवस नाही राहिलं व लग्न. हा ना काकू, आता 10 तारखेला आहे. का लता तुझी सून नाही दिसून राहिली? आता तिच्या माहेरी गेली ना. हाव का व काय काय झालं? काय नाही, अशीच गेली. हाव काय म्हटलं का काही झालं? नाही हो काकू, काही नाही झालं. सविता काहून नाही आली व? काही कळलंच नाही. हाव ना काकू, आलं असं काही. आता जाता जाता भेटा लागन तिले. काय झालं तर हाव ना, भेटा लागन. खरंच चांगलं वाटलं आज भजन गिजन मस्त. हाव हर वर्षीचं ठरलंय ना तुझ्या घरी करायचा म्हणून कार्यक्रम. हाव ना काकू, चांगलं वाटते वर्षातून एखादा असा कार्यक्रम घेतला तर. आता कसं ते मंदिरात सगळ्या माणसाचं असते, मग घरी आपण बायाचा करतो. हाव ना, तिथं सगळे माणसं असते मंदिरातला कार्यक्रमात तर. हाव ना, बरं झालं तू चालू केलं बाई कविता की घरात यायचं, तुझ्या घरी करायचं रामनवमीचा कार्यक्रम. तर बरं झालं. हाव ना काकू, कारण आपल्याला काही जावत नव्हतं त्या मंदिरात, तर त्याच्या कारण मग घरीच चालू केलं. हाव बरोबर आहे तुझ्या. मंदिरात जेवण असेल ना? हाव आहे ना जेवण. माणसाचा कार्यक्रम आहे बहुतेक जेवणाचा. हाव ना काकू, तिथं
तर माणसाचाच जेवणाचा कार्यक्रम राहते हर वर्षी. गेले नाही हा भाऊ तर तिथं असेल ना. हाव आमच्या घरची गेले ना. आज काकू सगळे माणसं त्या मंदिरातच आहे. हा व बरोबर आहे ना. तर साबुदाणाची खिचडी खायला येते घरी तिथंच का नाही ठेवली व हा. हाव ना काकू. का व अश्विनी नाही आली काकू. तिले आता 8वा महिना लागलाय ना तर ते कुठे जाऊनच नाही राहिली. हाव का व तिले आरामच करायला सांग कारण 8व्या महिन्यात थोडीशी भीतीच राहते ना. हा काकू ते तिचे 2-4 कामं करते आणि आराम करते. आईच्या घरी गेली असते तर बरं झालं असतं व. हाव ना काकू आता ते नाही गेली आता आपण काय करू शकतो. हा व तेही आहे. मग रिसेप्शन घेतलं काय तुम्ही. घेतलं ना रिसेप्शन आपल्या हॉलमध्ये घेतलं. हाव काय. हाव ना काय म्हणता की ते कसे माहेरचे लोक हळदीला येऊ शकत नाही ना. आता दोन्हीकडचे एकच पाहुणे येतं. हा व ते तसंच आहे. तर मग कसं रिसेप्शन घ्यास लागत होतं. आता पहिले तर त्यांनी म्हटलं की आपण दोघं मिळून एका ठिकाणी लग्न करतो तुम्ही केलं तसं. तर माई भाऊजाई नाही म्हणत होती. हाव का व तर ते म्हणे की आम्ही आमच्या एकच पोरगी आहे म्हणे आमच्या घरी करतो म्हणे. हा तेही आहे त्यांचं. मी आता म्हटलं होतं एका सोबत करू दोघाकडचे पाहुणे एकाच ठिकाणी. आता प्रत्येकाला काही आवडतच नाही ना प्रत्येक गोष्ट. हाव ना मग रिसेप्शन घेऊनच टाकलं. चांगलं झालं ना. आणि त्या काही येत नसेल आता लग्न झाल्याशिवाय. हा व ते लग्नासाठी गेली आणि 2-3 दिवस आता माहेरी राहीन. हा बरोबर आहे ना. तुम्ही सगळ्या ये जा. हा तुम्ही ये जा. हा व येईन ना. आता पाहतो बा काय माहिती माझ्या पोरीच्या घरी जातो काय. मग जर तिकडे गेले तर मग काही येणार नाही होणार. आव काकू काही जाऊ नका ये जा ना आता. नाही व आता पाहते ना. हाव काय हळदीला या मस्त लग्नाच्या दिवशी या रिसेप्शनला या. हा व येऊ ना. लय कामं पुरते लग्न असलं म्हणजे. हा व आता पुरते तर खरं. आता माझं घरी झालं ना तर लय पुरलं नाही. आम्ही घरी काही स्वयंपाकाचं ठेवलं नाही. 3-4 दिवस कॅटरर जेवणच मागून घेऊ जेवण. हाव काय परवडते ते अंडे ठेवले की टेन्शन नाही. हाव ना नाही तर तेल द्या मीठ द्या हे द्या ते द्या लय पुरते. हा तसंच राहते. मितालीनं केला असेल स्वयंपाक. हा काकू निवेद्य दाखवायचा होता ना तर करून घेतला. चांगलं झालं. हुशार आहे व मिताली. हाव ना शिकली ते हळूहळू शिकायच लागते बाई. मग काकू तिनेही सांभाळलं गेलं पाहिजे ना पुरं घरदार. पण काही म्हणा काकू ते सांभाळते पुरं घर. हा व सांभाळीन ना. तुमची सून चांगली आहे. चांगला स्वभाव आहे तिचा. हा व चांगली आहे ना. खरंच काकूची सून चांगली आहे. तुम्हा दोन्हीच्या सुना चांगली आहे. मिताली चांगली आहे आणि ताई चांगली आहे. हा व तूही चांगली आहे. हाव का काकू. हा व चांगल्या सुना सगळ्या. चांगलंच म्हणा लागते बापा. हाव का चला ना मग काकू आता. माय बसा ना. नाही व जातो ना घरी आता संध्याकाळ होत आली ना झाडझूड करायला लागते. हा तेच आहे आपलं. आता पाहू पुढच्या वर्षी 2 सुना राहील तर जेवणाचा कार्यक्रम ठेवन मी. सरचा तिकडे राहते तर आपण इकडे जेवण करत जाऊ. नाही व काय जेवायचं करा लागते. असंच भजन मंडळीचं बोलवलं चहा पाणी केलं तर लय होते. नाही ना आता ठेवन पुढच्या वर्षीपासून. आता कसं पहिले मी एकटी होती मग मी ताली आली पण आता तिचं लेकरू लहान आहे तर काही करणं होत नाही. हा व ते तर आहे. आणि आता पहिले हारको कोणी येतही नाही ना करायला सारायले. येते व बोलवलं तर येते. आता करू मग पुढच्या वर्षीपासून मस्त मोठा कार्यक्रम करू. हा व करजो ना. बाई मिताली या सगळ्याले हळद कुंकू लाव. हा बाई लावतो ना. पहा लागन कुठं गेली सविता तो आली नाही तर. तब्येत नाही बरी असणार काकू तिची म्हणून आली नसन ते. हा व जमत गिवत नसन तिले म्हणून आली नाही. मला असं वाटलं होतं की ती आली असन म्हणून मी काही गेली नाही तिच्या घराकडे. हाव ना मी इकडनं योगेश सोबत आली तर काही पाहिलं नाही तिच्या घराकडे. योगेश आला तर घरी तर योगेश म्हणे आई मी सोडून देतो तुले. हा बरोबर आहे ना. चला मग येतो आम्ही. हा ना या ना. चला मग मंडळी भेटू पुढच्या भागात. तिथपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू उद्या.